एस टीने प्रवास करणाऱ्या पुरुषांसाठी एक मोठी बातमी सोशल मीडियावर फिरत आहे. असा दावा आहे की 21 ऑगस्ट 2026 पासून पुरुषांना एस टी बसमध्ये हाफ तिकीट मिळणार. ही बातमी ऐकून अनेक पुरुषांना प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असेल. पण थांबा, हा दावा खरंच सरकारने केला आहे का? 21 ऑगस्टपासून महाराष्ट्रातील पुरुषांना एस टी बसच्या तिकिटात 50% सवलत मिळणार आहे का? की सोशल मीडियावर पुन्हा एकदा अपूर्ण किंवा चुकीची माहिती व्हायरल होत आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण या दाव्यांचा सविस्तर तपास करणार आहोत. नेमका दावा काय आहे? सोशल मीडियावर एक माहिती फिरत आहे. 21 ऑगस्टपासून पुरुषांना हाफ तिकीट लागू. काही पोस्टमध्ये हा दावा एस टी बसशी जोडला जात आहे. काही व्हिडिओंच्या शीर्षकामध्येही हा दावा मोठ्या अक्षरात दाखवला जात आहे. त्यामुळे अनेक प्रवाशांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे. आता आम्हालाही महिलांप्रमाणे अर्ध्या तिकिटात एस टीने प्रवास करता येणार का? याच प्रश्नाचे उत्तर आपण आता पाहू. सध्या कोणाला सवलत आहे? महाराष्ट्र एस टीच्या सवलतीबाबत उपलब्ध माहितीनुसार महिलांना 50% सवलत आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठीही सवलतीची तरतूद आहे. अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवासाची सुविधा असल्याचेही वृत्त आहे. म्हणजेच सवलत ही विशिष्ट पात्र प्रवाशांसाठी आहे. फक्त पुरुष असल्यामुळे प्रत्येक पुरुषाला सध्या आपोआप अर्धे तिकीट मिळत नाही. 21 ऑगस्टचा दावा तपासला तर काय दिसते? आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा. 21 ऑगस्ट 2026 पासून सर्व पुरुषांना हाफ तिकीट मिळेल अशी अधिकृत घोषणा किंवा स्पष्ट शासन निर्णय उपलब्ध असल्याचे मला सापडले नाही. म्हणून हा दावा सध्या पुष्टी झालेला नाही. याचा अर्थ असा नाही की भविष्यात सरकार कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. पण अधिकृत घोषणा होण्यापूर्वी ती बातमी खरी म्हणून सांगणे योग्य नाही. मग हा गैरसमज कसा निर्माण झाला? एस टीच्या सवलती आणि नवीन नियमाबाबत गेल्या काही महिन्यात अनेक बदलांच्या बातम्या आल्या आहेत. उदाहरणार्थ 1 ऑगस्ट 2026 पासून महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलतीच्या प्रवासांसाठी NCMC स्मार्ट कार्डशी संबंधित नियम लागू करण्यात आले. या स्मार्ट कार्डच्या बातम्या, एस टी भाड्यातील बदल आणि सवलतीच्या बातम्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारे शेअर झाल्यामुळे काही वेळा लोकांमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतो. एस टीचे भाडेही बदलले आहे. मित्रांनो, आणखी एक महत्त्वाची गोष्ट. जुलै 2026 मध्ये एस टीच्या प्रवासी भाड्यात 13% वाढ करण्यात आल्याची बातमी आली होती. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर एस टीशी संबंधित अनेक बातम्या एकत्र फिरताना दिसतात. एका बाजूला भाडेवाढीची बातमी, दुसऱ्या बाजूला सवलतीचे नियम आणि त्यातच पुरुषांना हाफ तिकीट मिळणार असल्याचा दावा. पण या सर्व गोष्टी वेगळ्या आहेत. पुरुषांना हाफ तिकीट मिळणार का? आता सरळ उत्तर देऊया. 21 ऑगस्ट 2026 पासून महाराष्ट्रातील सर्व पुरुष प्रवाशांना हाफ तिकीट मिळणार आहे अशी अधिकृत पुष्टी सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे या बातमीला सध्या खोटी किंवा किमान अस्पष्ट माहिती म्हणूनच पाहणे योग्य आहे. जर सरकार किंवा एस टी महामंडळाने अधिकृतपणे असा निर्णय घेतला तर त्याची पात्रता, तारीख आणि नियम स्पष्टपणे जाहीर केले जातील. प्रवाशांनी काय काळजी घ्यावी? मित्रांनो, सोशल मीडियावर एखादा मेसेज पाहिला म्हणून लगेच तो पुढे पाठवू नका. विशेषतः सरकारी योजना, एस टी सवलत, पेन्शन, रेशन किंवा आर्थिक मदतीशी संबंधित बातमी असेल तर आधी अधिकृत माहिती तपासा. कारण चुकीची माहिती व्हायरल झाल्यानंतर अनेक नागरिक चुकीच्या अपेक्षा ठेवतात. बस स्थानकावर गेल्यावर आजपासून हाफ तिकीट आहे असे सांगितले आणि तिकीट मिळाले नाही तर गैरसमज होऊ शकतो. महिलांच्या सवलतीची तुलना करू नका. एक गोष्ट विशेष लक्षात घ्या. महिलांना मिळणारी 50% एस टी प्रवास सवलत ही शासनाच्या नियमानुसार आहे. ती सवलत पुरुषांनाही लागू झाली आहे असे समजणे योग्य नाही. एखाद्या प्रवर्गाला सवलत मिळते म्हणून दुसऱ्या प्रवर्गालाही आपोआप ती सवलत मिळते असे नसते. त्यासाठी स्वतंत्र सरकारी निर्णय आवश्यक असतो. NCMC कार्डचा नियम. सवलतीच्या प्रवाशांसाठी NCMC स्मार्ट कार्डबाबतही नियम लागू करण्यात आले आहेत. उपलब्ध माहितीनुसार महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी NCMC कार्डशी संबंधित नियम लागू आहेत. म्हणून पुरुषांना 21 ऑगस्टपासून हाफ तिकीट या दाव्यांचा NCMC कार्डच्या नियमांशी गोंधळ करू नका. दोन्ही वेगळे विषय आहेत. तर मित्रांनो, आज आपण तपासलेला दावा असा होता. 21
21 ऑगस्ट 2026 पासून पुरुषांना एस टीमध्ये हाफ तिकीट मिळणार. तपासल्यानंतर या दाव्याला अधिकृत पुष्टी मिळत नाही. सध्या उपलब्ध माहितीनुसार पुरुषांना सरसकट 50% एस टी सवलत सुरू झालेली असल्याचे दिसत नाही. त्यामुळे हा मेसेज पाहून लगेच विश्वास ठेवू नका आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अधिकृत घोषणा होईपर्यंत ही बातमी पुढे शेअर करताना सावध राहा. मित्रांनो, तुम्हाला अशा सरकारी योजना आणि व्हायरल बातम्यांचे सत्य जाणून घ्यायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना शेअर करा. पण लक्षात ठेवा, सोशल मीडियावरील प्रत्येक बातमी खरी असेलच असे नाही. बातमी शेअर करण्यापूर्वी त्याची सत्यता तपासा. धन्यवाद.